महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम, 53 पेक्षा जास्त जागांवर अद्याप चर्चा होणं बाकी. आज किंवा उद्या पुन्हा बैठकीची शक्यता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटातील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर. रोहित पवारांच्या मतदारसंघात शरद पवारांचा दौरा, सभेतून पवारांचे रोहित यांना थेट मंत्री करण्याचेच संकेत. इंदापुरातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते घेणार शरद पवारांची भेट. आयात उमेदवाराला संधी देऊ नका, कार्यकर्त्यांची मागणी, सूत्रांची माहिती. दिलीप वळसे पाटील शरद पवार गटाच्या मार्गावर, सूत्रांची माहिती. राजकीय चर्चांना उधाण. नंदुरबारचे भाजपा नेते राजेंद्र गावित यांचा पदाचा राजीनामा. निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्यानं चर्चांना उधाण. नागपूरमधून फडणवीसांविरोधात मनसे निवडणूक लढणार. मनसे फडणवीसांविरोधात उमेदवार देणार. तुषार गिरेंना उमेदवारी देण्याची शक्यता. आमचे फक्त 10 आमदार निवडून येऊ द्या, मुख्यमंत्र्यांचा गणपतीच करतो. बच्चू कडूंचा महायुती आणि मवियाला इशारा. पुण्यातील भुयारी मेट्रोचं आज उद्घाटन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. पंतप्रधान सोलापूर विमानतळाचंही उद्घाटन करणार. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना 3 वेळा खुलासा करावा लागणार. गुन्हेगार उमेदवार का निवडला हे पक्षाला सांगावं लागेल. केंद्रीय निवडणूक आयोगाचं कडक धोरण. आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूला एका सामन्यात 7.5 लाख रुपये मिळणार. जय शहांची घोषणा. आयपीएलचे सर्व सामने खेळल्यास खेळाडूच्या खात्यात कराराव्यतिरिक्त 1,05,00,000 रुपये असणार.